बहुत जल्द ही मैं टीवी पे आने वाला हूँ। एक अनएक्सपेक्टेड स्टार्ट हुआ है मेरे लिए 2025। रायगडमधल्या नाणेघोळ गावातील राजेंद्र कदम यांनी मुंबईतली नोकरी सोडून ड्रॅगन फ्रूटची शेती सुरू केली। रायगडमधील एका तरुणाने ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती करत मोठी कमाई केली आहे। सो गाइस, देखा आपने क्या एक प्राउड मोमेंट था मेरे लिए, एक लाइफ टर्निंग मोमेंट था ये मेरे लिए। सो हेलो गाइस, गुड मॉर्निंग, कैसे आप सब लोग एंड वेलकम बैक टू अ न्यू वीडियो। तो जैसे आपने लास्ट वीडियो में देखा था कि मैंने आपको बताया था कि बहुत जल्द ही मैं टीवी पे आने वाला हूँ एंड मेरे आर्टिकल्स पब्लिश होने वाले हैं अलग अलग न्यूज़पेपर में। तो फाइनली फॉर द फर्स्ट टाइम 2 चैनल्स पे आया मैं, ABP माझा एंड माझा कोकण। एंड न्यूज़पेपर में तो बहुत से आया, महाराष्ट्र टाइम्स, रायगढ़ टाइम्स, रत्नागिरी टाइम, अल्फाज टाइम्स, ऐसा ही कोई तो है। मैं सब आपसे अभी शेयर करने वाला हूँ। लेकिन मज़ा आ गया, मतलब एक अनएक्सपेक्टेड स्टार्ट हुआ है मेरे लिए 2025। तो अब ये देखिए कि कहाँ क्या क्या पब्लिश हुआ है, वो आपको दिखाता हूँ। रायगडमधल्या नाणेघोळ गावातील राजेंद्र कदम यांनी मुंबईतली नोकरी सोडून ड्रॅगन फ्रूटची शेती सुरू केली। प्रायोगिक शेती करून 6 ते 7 लाखांचं उत्पन्न मिळवलं। कोरोनाच्या काळात अनेक जणांनी वेगवेगळे प्रयोग करून आपला व्यवसाय टिकवून ठेवला। ज्यांची नोकरी गेली ते गावी परतले, लहान मोठा व्यवसाय केला किंवा पुन्हा नोकरीच्या शोधात बाहेर पडले। मात्र पोलादपूर येथील अमर राजेंद्र कदम या अवलियाने शेतीत विविध प्रयोग करून ड्रॅगन फ्रूटची शेती करून लाख मोलाचे उत्पादन कमावले। एवढेच नाही तर नोकरीच्या शोधात शहराकडे धाव घेणाऱ्या युवकांना अमरने ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचे धडेही दिले। त्यामुळे या भागात अमरची ओळख ड्रॅगन मॅन म्हणून निर्माण झाली आहे। अमर राजेंद्र कदम हा तरुण कोरोना लॉकडाऊन नंतर मुंबईतून पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ गावाकडे परतला। त्याने निराश न होता चिकाटी आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर प्रायोगिक शेती करत ड्रॅगन फ्रूटचे लाखो रुपयांचे उत्पादन घेतले। तसेच गावाकडून मुंबईकडे नोकरी धंद्यासाठी जाणाऱ्या तरुणांना गावाकडे प्रायोगिक शेती करण्याचा संदेश दिला। अमरच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे। कोरोना लॉकडाऊन काळात अनेकांच्या आयुष्याची दिशा बदलली असताना अमर राजेंद्र कदम या तरुणाचे पदवीचे शिक्षण सुरू असताना त्याचे वडील राजेंद्र कदम यांनी अमरला गावाकडे पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ येथील जमिनीवर शेती करून उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करण्याचा सल्ला दिला। मी अमर राजेंद्र कदम, राहणारा पहिला मुंबईचा होतो, पण सारखा मला लहानपणापासून आवड होती गावी यायची। कधी सुट्टी पडली की मी आपल्या गावी सरकायचो, म्हणजे गावी निघायचो मी, आणि जेणेकरून मला गावाची आवड जास्त करून निर्माण झाली। पण कोरोनाच्या टायमाला मला वडिलांनी एक दिवस बसवलं आणि त्यांनी मला सांगितलं की आपली गावी पारंपरिक वाडवडिलांची शेती आहे, तशीच वाया जाण्यापेक्षा तू तिकडं जा आणि काहीतरी कर। त्यांचं मी ऐकलं एक दिवस। लहानपणी चिखल माती हाताला लागली तरी किळस वाटणारा अमर या सल्ल्यामुळे विचारात पडला। यानंतर अमरने कोकणात विशेषतः पोलादपूर तालुक्यातील उताराच्या जमिनीवर ठिबक सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून घेता येणाऱ्या पिकांचे प्रयोग करण्याचे ठरवले। अमरने पारंपरिक भात शेती करण्याऐवजी सुरुवातीला कलिंगड, अननस, झेंडूची फुले अशी पिके घेतली। याच काळात ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचा विचार अमरला शेती माती आणि हवामानाच्या अभ्यासामुळे सुचला। पोलादपूर तालुका कृषी विभागाचे मोरे, गुंड आणि भरत कदम यांनी अमरला ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा अभिनव प्रयोग करण्यासाठी रोपे मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले। पंचायत समिती कृषी विभागाचे अरुण भिवरे यांनी कुंपणासाठीचे अनुदान देण्याची तयारी दर्शवली। मात्र अमर कदमने स्वयंप्रेरणेने या प्रायोगिक शेतीमध्ये तन मन झोकून काम सुरू केले। आणि मला वेगळं काहीतरी करायचं होतं, तर मी कलिंगड घेतलं, त्याच्यानंतर मी अननस घेतल्यानंतर मी झेंडू घेतले। पण त्याच्यामध्ये पण माझं समाधान नव्हतं, मला काहीतरी त्याच्यापेक्षा पण मोठं करायचं होतं। तर मी बघितलं आणि आपल्या इकडचं जो वातावरण आहे किंवा जी माती आहे ती ह्या पिकाला सूट होते, ते मी पहिलं टेस्ट केलं आणि ते सक्सेसफुली झालं। म्हणून मी ड्रॅगन हा लावायचा निर्णय घेतला आणि ड्रॅगन लावल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या मागे त्याचा किती चांगला सक्सेस मला भेटलेला आहे। मुंबईचा अमर आता खेड्यातच रमल्याने सुरुवातीला तो मुंबईची वाट धरेल असे उपहासाने बोलणारे गावकरी आता अमरच्या चिकाटीसह जिद्द मेहनतीची तसेच प्रायोगिक शेतीची प्रशंसा करू लागले आहेत। गावाकडून मुंबईकडे नोकरी धंद्यासाठी गेलेल्या तरुण वर्गाने गावाकडेच प्रायोगिक पद्धतीची शेती करावी असा सल्ला अमर देत असतो। ड्रॅगन फ्रूट सारख्या शेतीतून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची मागणी पूर्ण करण्याइतपत उत्पादन करण्यासाठी अमर युवकांना प्रवृत्त करत आहे।
यशामुळे हुरळून न जाता नवनवीन प्रयोग करणाऱ्या झपाटलेल्या या युवकाला त्यामुळेच ड्रॅगन मॅन म्हटले जाते. त्याच्या कर्तृत्वाला सागर डिजिटलचा सलाम. रायगडमधील एका तरुणाने ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती करत मोठी कमाई केली आहे. ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून त्याने मोठं उत्पन्न घेत शेतीतून कमाईचा स्रोत निर्माण केला. कोरोना लॉकडाऊन नंतर अमर कदम हा तरुण मुंबईतून पोलादपूर तालुक्यातील नाणेघोळ गावाकडे परतला. कोरोनानंतर त्याने मुंबई सोडून मागील 3-4 वर्षांमध्ये प्रचंड मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर प्रायोगिक शेतीची सुरुवात केली. त्याने या प्रायोगिक शेतीत ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आणि लाखो रुपयांचं उत्पादन मिळवले. आता तो गावातून मुंबईकडे नोकरी धंद्यासाठी जाणाऱ्या तरुणांना गावातच राहून प्रायोगिक शेती करण्याचा संदेश दिला आहे. तर पप्पांनी मला समजावलं आणि तेच मी त्यांचं ऐकलं. तर गावी येण्याचा निर्णय मी तेव्हा घेतला. आणि कोरोनामध्ये जेव्हा मी इकडं आलो तेव्हा मी बघितलं तर लोकांना भात शेती करायचे आणि मला वेगळं काहीतरी करायचं होतं. तर मी कलिंगण घेतलं, त्याच्यानंतर मी अननस घेतलं, अननस घेतल्यानंतर मी झेंडू घेतले. पण त्याच्यामध्ये पण माझं समाधान नव्हतं, मला काहीतरी त्याच्यापेक्षा पण मोठं करायचं होतं. तर मी बघितलं आणि आपल्या इकडचं जो वातावरण आहे किंवा जी माती आहे ती ह्या पिकाला सूट होते, ते मी पहिलं टेस्ट केलं आणि ते सक्सेसफुली झालं. म्हणून मी ड्रॅगन हा लावायचा निर्णय घेतला आणि ड्रॅगन लावल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या मागे त्याचा किती चांगला सक्सेस मला भेटलेला आहे. तर स्टार्ट मी आता 300 पोलवरती केले होते आणि साधारण तरी 1200 रोपं आहेत आपल्या इथे. तर पहिल्या वर्षी मी, आता हा दुसऱ्या वर्षाचा भाग आहे पूर्ण, आणि पहिल्या वर्षी मी याचं उत्पन्न घेतलेलं आहे. आता हा अजून ह्याचे चालू आहेत, कटिंग्स वगैरे चालू आहेत आणि आता ह्याचा पुढचा जो सीझन आहे तो जून महिन्यामध्ये निघेल. साधारण तरी पहिलं लावल्यापासून पीक येईपर्यंत तुम्हाला 1 वर्ष तरी जातात पूर्ण प्लॅन्ट तयार व्हायला. आणि एकदा प्लॅन्ट तयार झाले तेव्हा दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला 6-6 महिन्याचा डिफरन्स भेटेल. म्हणजे 6 महिने मेपासून डिसेंबरपर्यंत तुमची फ्रुटिंग चालू असेल. जानेवारीपासून मेपर्यंत परत बंद होतो. ते तुमचा झाड वाढायचा टायमिंग असतो आणि परत झाड वाढल्यानंतर मेपासून डिसेंबरपर्यंत परत तुमची फ्रुटिंगचा स्टेज असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वेळा येतील. मेपासून जो पहिला फ्लावरिंग होईल तो जूनमध्ये फ्रुटिंग चालू होऊन सप्टेंबरपर्यंत चालतो. सप्टेंबरमध्ये फ्लावरिंग चालू होऊन परत जो फ्रुटिंग चालू होतो तो डिसेंबरपर्यंत चालतो. असं 6 महिन्यामध्ये 2 टप्पे तुम्हाला भेटतात. तर साधारण तरी जेव्हा पहिल्या वर्षाचं तुमचं पीक तुम्ही लावता म्हणजे पहिले 12 महिने त्याच्यामध्ये तुम्हाला समजा एकदम नॉमिनल उत्पन्न तुमचं भेटतं. पण जे दुसऱ्या वर्षापासून पीक आहे, जसं तुमची झाडं वाढतात तसं तुमचं उत्पन्न वाढतं. मला स्टार्टिंगला आता हा 1 वर्षाच्या पिकामध्ये मी गेल्या वर्षी 1.5 लाख रुपये कमवले. पण मी ह्याच्यावरती थांबणार नाही, कारण हे जे पीक आहे ते 25 वर्ष चालणारे पीक आहे. समजा तुम्हाला ह्या वर्षी नाही भेटलं तर पुढच्या वर्षी डबल, त्याच्यावर पुढच्या वर्षी डबल, असं दरवर्षी ते उत्पन्न वाढत जातं. जसं झाडांची ग्रोथ होते तसं तुमचं उत्पन्न निघतं. साधारण तरी हे माझं 35 गुंठ्यामध्ये आणि 35 गुंठ्यामध्ये 300 पोल लागल्यामुळे साधारण तरी तुम्हाला ह्या 35 गुंठ्यामधनं 6 ते 7 लाख रुपये तुमचं उत्पन्न भेटू शकतं. पहिल्या 2 वर्षी तुमचं जे तुम्ही गुंतवलेलं आहे ते तुमचं बाहेर निघेल, पण तिसऱ्या वर्षीपासून तुमचं 25 वर्षापर्यंत पूर्ण तुमचं प्रॉफिट असेल. सो गाइस, देखा आपने क्या एक प्राउड मोमेंट था मेरे लिए, एक लाइफ टर्निंग मोमेंट था ये मेरे लिए. जैसे कि हर जगह मेरा भी नाम पब्लिश होते जा रहा है, टीवी पे, न्यूज़पेपर पे, तो मुझे एक अलग पहचान मिलते जा रही है. एंड ये सब मज़ा आ रहा है. 2025 एक्चुअली मेरे लिए बहुत ही स्टार्ट एकदम मज़े में हुआ है. 1 तारीख तो मेरे लिए बहुत स्पेशल था, वो सीक्रेट है, वो मैं आपके साथ शेयर नहीं कर पाऊँगा, लेकिन मज़ा आ गया. एंड ये जो टीवी पे आया, मैं पेपर में आया, तो उसकी वजह से ना मुझे एक अलग सी पहचान मिली है. लोग मुझे पहले अमर कदम ऐसा पहचानते थे, लेकिन अभी मुझे ड्रैगन फ्रूट के नाम से, ड्रैगन मैन के नाम से पहचानने लगे. अभी मैं वसई में भी गया था, तो मेरे बर्थडे पे जो मेरे दोस्त लोग, सोसाइटी वाले, हम लोग होटल में गए थे खाना खाने के लिए, तो वहाँ पे केक लेके आए थे. तो ईच एंड एवरी केक पे द एग्री टूरिस्ट, ड्रैगन मैन, ऐसा सब लिख के लेके आए थे. तो वो देख के मज़ा आ गया. तो अभी जो मैंने लास्ट वीडियो में बताया था, लास्ट वीडियो में, शायद से लास्ट वीडियो में, कि मेरे जो मैंगोज़ का प्लॉट है मस्त में फ्लावरिंग अभी हो चुका है, तो अभी वही आपको दिखाता हूँ. एंड घर के बाजू में भी फ्लावरिंग हुआ है, तो वो चलो देखते हैं. उस पर अभी स्प्रे भी लेना पड़ेगा, क्योंकि ड्यू टू, देखो क्लाइमेट अभी पूरा चेंज होते जा रहा है, तो उसके वजह से ना जो फ्लावरिंग है वो पूरा काले पड़ते जा रहे हैं, उसको फंगस पकड़ रहे, तो उस पर स्प्रे लेना पड़ेगा. तो वो आपके साथ मैं दिखाता हूँ. सो गाइज़, जैसे मैंने आपको बताया था अभी कि हम लोग मैंगोज़ के जो ट्रीज़ है उस पर हम लोग स्प्रे लेने वाले हैं, फवारनी. तो आप देख सकते हो कितना प्यारा जो फ्रूटिंग का जो फर्स्ट स्टेज है वो आ चुका है. लेकिन इस पर स्प्रे लेने का रीज़न ये है कि आप क्लाइमेट देख सकते हो,
एंड ड्यू टू ये क्लाइमेट चेंज की वजह से ना इस पर फंगस आते हैं। एंड उसका एक लाइव एग्जांपल मैं आपको बताता हूँ। जैसे अभी ये देखो, बाकी सब कितना प्यारे लग रहे हैं, लेकिन ये देखो अंदर की तरफ ये ऐसे काले पड़ते जा रहे हैं। एंड ये काला होने का रीज़न एक ही है, फंगस है। तो ये स्टॉप होने के लिए अभी हम लोग स्प्रे लेंगे, देख सकते हो। एंड अगर ये स्टॉप नहीं हुआ तो ये साल मैंगोज़ मिलेंगे ही नहीं। इसके लिए फटाफट अभी स्प्रे लेते हैं। ये देखिए, ऐसा नहीं है कि सब पकड़ेंगे, लेकिन 100 में से एटलीस्ट 50% तो मिलना चाहिए। इसके लिए अभी हम लोग स्प्रे लेंगे। काय आहे? तो झाड काढायचंच आहे तसं, पण अरे हे नाही हे झाडाचं ते होईल. तो दुसरा झाड आहे, तो रायवली आणि बाजूचा हापूस आहे. हे पण ते त्याचं आहे फूल. तो हां, काय माहिती नाही आता, बघू. त्याचं आहे जसं ह्याचं आहे ना त्याचं तर ह्याची मस्ती बघा. वरती चाललाय. आता काय तो मोर सारा काढला. हाँ, असाच वाट लावणार आहे. एंड येस गाइज, एक चीज़ आपको मैं सॉरी बोलना चाहता हूँ सभी ऑडियंस को कि मैं वीडियोस इरेगुलर डाल रहा हूँ। बहुत से रीज़न्स है उसके पीछे। काम की वजह से मुझे एडिटिंग में टाइम नहीं मिल रहा है। रात को थकने की वजह से मैं जल्दी सो भी जा रहा हूँ। लेकिन इसके आगे, आज तारीख है 11, तो इसके आगे प्रॉपर टाइम टू टाइम वीडियोज़ आएंगे। ये मेरे तरफ से आप सभी को एक गारंटी है। आज का वीडियो आपको कैसे लगा मुझे कमेंट में ज़रूर बताना। ये जो मेरा नया अचीवमेंट मुझे मिला है, जैसे अभी अपने वीडियो में देखा रहेगा, तो मुझे और मोटिवेट करना कि आगे मैं क्या और कर सकता हूँ। मुझे और आइडियाज़ दीजिए, क्योंकि ये ड्रैगन फ्रूट तो मेरे लिए यूनिक था ही, सबके लिए यूनिक था, लेकिन इससे भी ज़्यादा मुझे कुछ और यूनिक करने का है, तो उसके लिए मुझे ज़रूर बताना। एंड मैं अभी निकलता हूँ, एक्चुअली मुझे जाना है बाहर, तो सीधा अभी आपसे अगले ब्लॉग में मिलता हूँ। तब तक के लिए बाय बाय एंड कमेंट करना गाइज़।